तर मी रोहित डाडरला म्हटलं होतं, मी एकदा जयंतीला नक्की येईन, पण नियतीनं सगळं हिरावून घेतलं बघा. हरकत नाही गड्यांनो, आपला महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा, अण्णाभाऊंचा महाराष्ट्र आहे. इथं विचारांची परंपरा आहे, जातीच्या भिंती उभ्या करण्याची नाही. अण्णाभाऊ साठे यांना परिस्थितीनं शाळेपासून दूर ठेवलं, पण शिक्षणाची भूक त्यांच्या मनातून कधीच संपली नाही. कामगार वस्त्यांमध्ये, अभ्यास मंडळांमध्ये बसून त्यांनी अक्षरांशी मैत्री केली आणि पुढे त्याच माणसानं महाराष्ट्राला फकीरासारखं अमर साहित्य दिलं. ज्याला समाजानं थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यानं शिक्षण आणि विचारांच्या जोरावर इतिहास घडवला. मग आपण कोण आहोत? एकमेकांना जातींमध्ये विभागणारे? आपल्या मुलांच्या हातात जातीचा वारसा नको, स्वप्नांचा वारसा द्या. रागाचा नाही, विकासाचा विचार द्या. कारण महाराष्ट्र मोठा झाला तो जातींमुळे नाही, तर माणुसकीमुळे. आणि अजूनही वेळ गेलेली नाही. माझा महाराष्ट्र जातीपातीमध्ये अडकू देऊ नका. सगळ्यांनी एकमेकांसोबत राहा, एकमेकांना साथ द्या. आपली तीच खरी ताकद आहे. चला आता निघायला लागेल. बारामतीत अजून बरेच कार्यक्रम आहेत. जाता जाता एकच सांगेन, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे अजित पवारनं कधी जातीचं राजकारण नाही केलं. मी जिवंत असताना सुद्धा समाजाचा प्रत्येक घटक सोबत घेऊन काम केले. मला खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर राजांनो, माझा महाराष्ट्र जातीपातीमध्ये नका अडकू देऊ. माझा महाराष्ट्र तुम्हा सगळ्यांना खूप पुढे घेऊन जायचं. चला आता निरोप घ्यावा लागेल. काळजी घ्या. जय महाराष्ट्र, जय लवजी, जय राष्ट्रवादी.